ठाकरे गटाकडे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नेना घोलप यांच्यासह 10 ते 12 माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय. थोड्याच वेळामध्ये आम्ही तिथून रवाना होणार. साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता प्रवेशासाठी? भरपूर लोक आहेत, तुम्हाला बघायला मिळेल. थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल आणि ते बघायला मिळणार. किती वाजता हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला? 1 वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे. नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यालय. आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचतो. मोठं शक्ती प्रदर्शन काय म्हणतो? गिरीश भाऊंचा काही संपर्क झालाय? काही किती वाजता बोलवलंय? काय गिरीश भाऊंची चर्चा झाली. पक्षीय कार्यालयातनं फोन आले. जिल्हाध्यक्ष असतील, सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील, सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणे 1 वाजेपर्यंत. पण आज काय भावना आहे की एकीकडे ठाकरे आणखी मोठे जे आहेत ते आज आपल्या सोबत प्रवेश करतात? मी आता सर्व सहकारी आले की आपल्याशी भाऊ, खरं तर स्थानिक पातळीवर तर शांत होता. निश्चितपणाने त्यांची ती भूमिका होती आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जी दखल घेतली गेली आणि त्यांनी जो आदर केला निश्चितपणाने महत्त्वाचं आहे. एक माजी मंत्री, 2 महापौर, 10 ते 12 नगरसेवक आहेत अशा पद्धतीचं माहिती करत आहे. आहेत, भरपूर लोक आहेत. मी बोलतो परत आमचे सहकारी आले. आज प्रवेश सोहळा पूर्ण झाल्यानंतर जे काही जबाबदारी देतील ते निश्चितपणे निष्ठेने पार पाडतील. मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाते तुमच्या माध्यमातून. शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांचा उत्साह जितका आहे तुम्ही बघताय. कार्यकर्ते उत्साहामध्ये आहेत आणि तुम्ही बघताय आज इतक्या मोठ्या उत्साहाने बसेस आहेत, 4 व्हीलर्स आहेत. म्हणजे अगदी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तो एक वेगळा आनंद अनुभवायला मिळतोय मला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार प्रदेश कार्यालयात आहे. त्या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील, भारतीय जनता पार्टीचं नियोजन जे आहे ते त्यांच्या सिस्टीममध्ये हा प्रवेश होणार आहे. कोण असतील? मंत्री असतील, गिरीश भाऊ असतील, जे प्रदेश कार्यालयामध्ये जी लोक असतील तर मला सांगता येणार नाही. ते निश्चितपणाने 1 वाजेला ते चित्र स्पष्ट होईल. भाजपच्या स्थानिक आमदारांचा विरोध तुम्हाला आजही कायम आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तो विरोध कायम ठेवला आहे. साहजिक आहे, त्यांच्यासमोर मी निवडणूक लढवली, त्यांच्या त्या भावना आहेत. थोड्या दिवसानंतर तीव्रता कमी होईल. पण वरून प्रवेश होतोय, परंतु खालच्या ग्राउंड लेवलवर जे कार्यकर्ते त्याशी कसं जुळवून घ्या? असं वरून नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातनं फोन आल्यानंतर प्रवेश सोडा. वरून प्रवेश आणि होत असला तरी खालच्या स्थानिक नेत्यांना सर्वांना विश्वास वाटतो हा प्रवेश सोडा. आता आपल्याला काही आश्वासन देण्यात आलेलं आहे, पद किंवा असं काही? नाही, मी काही कुठली डिमांड केली नाही. रोष कुणावरती? नाना, तुम्ही नाराजी व्यक्त करताय रोष कुणावर? रोज शिवसेनेवर. पण संजय राऊतांवर सगळे एक शिवसेना म्हणजे सगळी एकच. आता 4 लोक म्हणजे शिवसेना. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि वहिनी. असाच आरोप शिंदे गटात प्रवेश केला होता त्यावेळेस देखील केला होता. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही ठाकरेंच्या शिवसेना केला होता. आणि आता पुन्हा एकदा पक्ष बदलताय. म्हणजे आता पुन्हा नव्याने एकदा भूमिका घ्यावी लागते. नव्याने भूमिका एवढ्यासाठी घ्यायची आहे की मी शिंदे गटात जे गेलो होतो त्या पिरियडमध्ये तो पिरियड इतका शॉर्ट होता की त्यांनी कुठलंही माझं काम झालं नाही. त्यामुळे मी नाराज होऊन परत आलो होतो आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तीच परिस्थिती आहे. समाजाची कामं होत नाही. माझे जे कार्यकर्ते ज्यांना 30 वर्ष मला निवडून दिलं त्या लोकांच्या अजूनही माझ्याकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करायचं असेल तर मला सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षात जाणं फार गरजेचं वाटलं म्हणून मी तुमच्या मुलांनी देखील, तुमचे जे पुत्र आहेत योगेश घोलप, त्यांनी देखील ठाकरे गटाकडनं मशालवरती निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. ते देखील आपल्यासोबत आज भाजपमध्ये प्रवेश करताय का? नाही, तो नाही आहे. त्याचं साहित्य त्याला दिलेलं आहे, तो त्याचा निर्णय घेईल.
मात्र माझी मुलगी मात्र माझ्याबरोबर आहे. मात्र तुम्ही मुलासाठी आणि शिवसेनेने ठाकरे गटाने तिकीट दिलं म्हणून शिंदे गटातनं पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला होता. आज पुन्हा ठाकरे गटातनं भाजपमध्ये. हो, कारण आता माझ्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी शिवसेनेने दिली नाही. मी त्यांना सांगत होतो की माझ्यावर कुठलीतरी जबाबदारी द्या, पण ते देत नसल्यामुळे आणि त्यांनी सांगितलं की आता परस्पर निर्णय घेत आहेत, पदाधिकारी निवडले जात आहेत आणि त्यामुळे हा निर्णय मला घेणं गरजेचं आहे. नक्कीच आपण जर या ठिकाणी पवन पवन हा एक मिनिट हा पवन हॅलो हॅलो हा हा येस शिलावून